महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक मोठा प्रश्न चर्चेत आहे. महायुतीमध्ये सगळं काही सुरळीत सुरू आहे असं वरवर दिसत असलं तरी पडद्यामागे वेगळीच खलबतं सुरू आहेत का? एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं राज्यातील वाढतं वर्चस्व आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कायम राहिलेली राजकीय ताकद. या दोन शक्ती केंद्रांमधील स्पर्धा आता नव्या टप्प्यावर पोहोचली आहे का? फडणवीसांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळू शकते का? आणि जर तसं झालं तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसू शकतात का? की हा फक्त राजकीय दबाव निर्माण करण्याचा डाव आहे? महायुतीत सुरू असलेल्या या शीतयुद्धामागचं खरं राजकारण काय आहे? कोण कुणाला डावलण्याचा प्रयत्न करतंय आणि पुढच्या काळात महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणांमध्ये कोणता मोठा भूकंप घडू शकतो? चला तर जाणून घेऊया सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय मराठी मंडळी. 2022 मध्ये महाराष्ट्रात जे घडलं ते केवळ सत्तांतर नव्हतं, तो एक मोठा राजकीय प्रयोग होता. उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व कमकुवत करणं, शिवसेना फोडणं आणि महाविकास आघाडीचं सरकार पाडणं या सगळ्या घडामोडींच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे होते. त्यावेळी अनेकांना वाटलं होतं की शिंदे हे भाजपासोबत राहतील, भाजपच्या धोरणानुसार राजकारण करतील आणि त्यांचं स्वतंत्र अस्तित्व फारसं निर्माण होणार नाही. पण गेल्या काही वर्षातील राजकारणाने वेगळीच दिशा घेतली. एकनाथ शिंदे यांनी केवळ स्वतःचा पक्ष टिकवला नाही, तर आमदार, खासदार आणि संघटनाही मोठ्या प्रमाणावर एकत्र ठेवली. त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की शिंदे हे केवळ सहयोगी पक्षाचे नेते नसून महायुतीतील एक स्वतंत्र शक्ती केंद्र म्हणून उभे राहताना दिसत आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं राज्यातील वर्चस्व अजूनही निर्विवाद आहे. प्रशासनावरील पकड, पक्ष संघटना आणि दिल्लीतील संपर्क यामुळे ते महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी नेते मानले जातात. मात्र राजकारणात आव्हानं कायम निर्माण होत असतात आणि सध्या भाजप समोरचं सर्वात मोठं आव्हान विरोधी पक्ष नसून महायुतीतील अंतर्गत समीकरण असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सातत्याने रंगताना दिसतीये. देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रीय राजकारणात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते का? आणि तसं झाल्यास महाराष्ट्रात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्र जाऊ शकतात का? या चर्चेला सुरुवात झाली ती काही शिंदे समर्थक नेत्यांच्या विधानांमुळे. काही नेत्यांनी उघडपणे फडणवीसांनी केंद्रात जावं आणि राज्याची जबाबदारी पुन्हा शिंदेकडे द्यावी असं मत मांडलं. त्यानंतर भाजपच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया आल्या. फडणवीस हेच राज्याचे नेतृत्व करतील आणि अशा चर्चा अनावश्यक आहेत असा संदेश भाजपकडून देण्यात आला. मात्र राजकीय निरीक्षकांच्या मते हा वाद केवळ एका विधानापुरता मर्यादित नाही. यामागे गेल्या काही महिन्यांपासून साचलेली नाराजी आणि श्रेयवादाचं राजकारणही आहे. एखादी योजना जाहीर झाली, एखादा विकास प्रकल्प सुरू झाला किंवा एखादा मोठा कार्यक्रम पार पडला की श्रेय कोणाचं यावरून दोन्ही गटांमध्ये स्पर्धा दिसून येते. विशेष म्हणजे काही घटनांमध्ये शिंदे गटाने आपल्याला जाणीवपूर्वक डावललं जात असल्याची भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही नाराजी वाढत असल्याचं बोललं जातं. अशा वेळी मुख्यमंत्री पदाचा मुद्दा पुन्हा पुन्हा समोर येणं ही केवळ योगायोगाची बाब नाही. विरोधकांनी देखील या संधीचा फायदा घेत महायुतीवर टीका सुरू केली आहे. भाजप आपल्या मित्र पक्षांना हळूहळू कमकुवत करते असा आरोप अनेकदा करण्यात आलाय. आधी शिवसेना, नंतर इतर सहयोगी पक्ष आणि आता शिंदे गटाबाबतही अशाच चर्चा सुरू झाल्या. मात्र एकनाथ शिंदे यांचं राजकारण इथं वेगळं ठरतं. त्यांनी आतापर्यंत अनेक कठीण प्रसंगातून स्वतःचा मार्ग काढलाय. त्यांच्या सोबत असलेले आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांचं जाळं अजूनही भक्कम मानलं जातं. त्यामुळे त्यांना राजकारणातून सहज बाजूला करणं कोणत्याही पक्षासाठी सोपं राहणार नाही. याच कारणामुळे आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधकांपेक्षा महायुतीतील अंतर्गत संघर्ष अधिक चर्चेचा विषय ठरू शकतो. फडणवीस आणि शिंदे यांच्यात उघड संघर्ष नसला तरी राजकीय वजन वाढवण्याची स्पर्धा नक्कीच आहे. ही स्पर्धा पुढे जाऊन कोणत्या टप्प्यावर पोहोचते आणि त्याचा राज्याच्या सत्ता समीकरणांवर काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे,
महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही वर्षे सर्वात मोठा प्रश्न विरोधक कोण आहेत हा नसून महायुतीमध्ये सर्वात प्रभावशाली नेता कोण ठरणार हा असेल. आता या संपूर्ण घडामोडींवर तुमचं मत काय आहे? एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत येऊ शकतात का, की देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व अजूनही अभेद्य आहे? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मंडळी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.